केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमरावतीत येणार। राहुल गांधी यांची आज अमरावती जिल्ह्यामध्ये सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सोलापूरमध्ये सभा। धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज तुळजापूर इथे प्रचार सभा घेणार। दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना शिवसेनेच्या उमेदवारीची शक्यता। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दक्षिण मुंबईच्या आढाव्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी जाधवांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती। कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडूंसाठी या आंदोलन स्थगित। आज सकाळी 10 वाजता बच्चू कडू शांततेमध्ये रॅली काढणार। रॅलीसाठी जिल्हा मैदानामध्ये उपस्थित राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन। अमरावतीमध्ये बच्चू कडूंना मैदानावर सभा घेण्याची परवानगी दिलेली असताना त्यांची परवानगी रद्द करून दुसऱ्याला मैदान दिलं जात असेल तर ते अयोग्य। शरद पवारांची प्रतिक्रिया। बच्चू कडू जे करतायत ते योग्य असल्याचंही शरद पवार यांचं वक्तव्य। बच्चू कडूंशी सकारात्मक बोलणं झालं। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये शांततेत सभा पार पडेल। अनेक वेळा असे प्रसंग येतात, अशावेळी प्रोटोकॉलनुसार मोठ्या नेत्यांना प्राधान्य दिलं जातं। शिंदेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचे परभणीचे लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची परभणीमध्ये सभा पार पडली। या सभेवेळी पावसानं हजेरी लावली असता पावसामध्ये भिजत ठाकरेंनी भाषण केलं। मोदी शहांना कान पकडून महाराष्ट्र उठाबशा काढत जय भवानी जय शिवाजी म्हणायला लावणार। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल। राज्यामध्ये जुमला 1, जुमला 2 आणि जुमला 3 अशी मालिका सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। तोंडाची वाफ दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंनी काहीही केलं नाही, त्यांना काहीही येत नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरेंवर बोचरी टीका। वाघाचं कातडं घालून कोणी वाघ होत नाही। हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती जन्माला आली। बुलढाण्यातल्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल। लोकसभा निवडणूक झाली की 16 पैकी 10 आमदार शिवसेनेत जातील। नारायण राणेंचं वक्तव्य। जत तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक येत्या वर्षभरात पुसून टाकण्यासाठी दिल्लीमध्ये आपले प्रश्न मांडू शकेल असा खासदार निवडून द्या। विशाल पाटलांचं प्रचारादरम्यान जतवासियांना आवाहन। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विशाल पाटलांना कोणताही लेखी आदेश देण्यात आला नाही अशी माहिती। काँग्रेस 25 तारखेला होणाऱ्या बैठकीत विशाल पाटलांवर कारवाई करणार का याकडे लक्ष। काही उमेदवारांची बंडखोरी ही पक्षाच्या हातात राहत नाही। सांगलीतील विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। सांगलीची बंडखोरी हाताबाहेर असल्याचंही वक्तव्य। प्रचारादरम्यान काही लोक पातळी सोडून टीका करतायत, ते योग्य नाही असं भाजप नेते विनोद तावडेंनी म्हटलंय। संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसने 80 वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचाही विनोद तावडेंचा आरोप। राज्यातल्या सगळ्या मोठ्या लढती आम्ही जिंकू। मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। राज्यामध्ये महाविकास आघाडी नाही तर महाबिघाडी असल्याचीही टीका। विधानसभेच्या तोंडावर कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे महाविकास आघाडीमध्ये येतील। अमित देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला। महाराष्ट्रद्रोही भ्रष्टाचारांसाठी मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नका। संजय निरुपम यांच्या उमेदवारीवरून शालिनी ठाकरेंचा इशारा। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या उमेदवारीची चर्चा। आमदार रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे मात्र आक्रमक। आपली सासूरवाडी महाराष्ट्राची, आपण महाराष्ट्राचे जावई, तुम्ही आम्हाला का त्रास देता। संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर। ईव्हीएम मशीनवर पहिले पक्षाची चिन्ह असतात, त्यामुळे ज्या अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट चिन्ह घेतलं असेल ते चिन्ह पहिल्या बारमध्ये येणार नाही, त्यामुळे मतदारांना ते चिन्ह बघण्याची वेळच येणार नाही। शरद पवारांची प्रतिक्रिया। एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही ही मोदींची गॅरंटी। अकोल्यामध्ये अनुप धोत्रेंसाठी घेतलेल्या सभेतून अमित शहांचं आश्वासन, तर काँग्रेसकडून संविधान बदलण्याच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल। शहांचा हल्लाबोल। वंचितला महाविकास आघाडीत येऊ न देण्यासाठी महाविकास आघाडीतील एक शकुनी जबाबदार।
सुजात आंबेडकरांचा नाव न घेता नाना पटोलेंवर गंभीर आरोप। काँग्रेस हीच भाजपची बी टीम, सुजात आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल। काँग्रेसने राज्यात एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याची टीका केली। सत्ताधारी पक्षानं वंचितच्या जळगाव आणि सोलापूरमधल्या उमेदवारांना धमकावल्यानं त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांचा गंभीर आरोप। परभणीच्या जिंतूरमध्ये पंकजा मुंडे यांच्या संवाद बैठका। महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे परभणी मतदारसंघात। शिवसैनिकांच्या नाराजीनंतर नारायण राणेंच्या नवीन प्रचार पत्रकामध्ये अखेर बाळासाहेबांचा फोटो। महायुतीकडून नवीन पत्रकही तयार। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंचा विजय निश्चित। उदय सामंतांकडून राणेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त। 26 एप्रिलपासून राणेंच्या प्रचारामध्ये उतरणार असल्याची माहिती दिली। कोणत्याही प्रकारे नाराज नसल्याचं भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण। ज्यावेळेला युद्धात शरण जात नाही तेव्हा प्रतिस्पर्धी गोटातून त्याला बदनाम केलं जातं। जाधवांची विरोधकांवर टीका। बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या यात्रेमध्ये पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र। यावेळी दोघे एकाच वेळी बगाडावर चढले। दरम्यान पार्थ पवारांनी रोहित पवारांना हात पुढे करत मदत दिली। रायगड रत्नागिरी जिल्ह्यानं 6 वेळा निवडून दिलंय। आता 7व्यांदाही जनता दिल्लीत पाठवेल असा अनंत गीतेंना विश्वास। नाम साधर्म्यामुळे कोणतीही चिंता नाही, अनंत गीतेंची प्रतिक्रिया। सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील सातारा दौऱ्यावर। यावेळी प्रचारासाठी पारंपरिक बैलगाडीतून रॅली काढण्यात आली। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयाला भेट दिली। यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून कपिल पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अकोल्यातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरी यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी शिवसेनेचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव। गुजराती बांधवांसमवेत नारायण राणेंनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार वैभव नाईक यांची टीका। महायुतीमध्ये पालघर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम। अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नसल्यानं मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोदींचा बॅनर लावत भाजप कार्यकर्त्यांकडून प्रचार। तुम्ही तुमचा प्रचार करा, मात्र आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर बंटी पाटलासोबत गाठ आहे हे लक्षात ठेवा। आमदार सतेज पाटील यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना गर्भित इशारा। उपसभापती असताना नीलम गोऱ्हे प्रचारात कशा? अंबादास दानवेंचा सवाल। पक्ष आदेशानुसार प्रचारात प्रचार करण्याचा अधिकार, नीलम गोऱ्हेंचं उत्तर। अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी करतो असं डोक्यावर परिणाम झालेलं विधान उत्तम जानकर यांनी केलं। अजित पवारांबद्दल बोलावं एवढी जानकरांची पात्रता नाही। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची उत्तम जानकर यांच्यावर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये बोलताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची जीभ घसरली। भाषणादरम्यान शिरसाटांकडून शिवीचा वापर। तर आपण वापरलेला शब्द संसदीय आहे, कोणाचा अपमान करण्यासाठी आपण बोलत नाही, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्टीकरण। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करत निवडणुकीनंतर काम करण्याचं आश्वासन दिलं। ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणातून शुक्रवार आणि शनिवार होणारा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार। गोंदियामध्ये सलग 4थ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी। सलगच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल, तर आंबा पिकासह फळभाजी आणि धान पिकाला मोठा फटका। परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगावमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक घरांचं नुकसान। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव आणि हिंगणा गावाला अवकाळी पावसानं झोडपलं। गारपिटीसह झालेल्या पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिमच्या कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। मेहा इथल्या 4 एकर क्षेत्रातील पपई पिकाचं प्रचंड नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी आणि काळेगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी। पावसामुळे पपई, ज्वारी आणि संत्रा पिकाचं मोठं नुकसान। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक तडाखा। फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हवालदिल। बुलढाण्याच्या शेगाव शहरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं अनेक झाडं कोसळली। 3 जण जखमी, वाहतुकीचाही खोळंबा। वर्ध्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंचा गावागावात प्रचार। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर संसदेत आवाज उचलण्याची क्षमता भाजपचे उमेदवार
खासदार रामदास तडस यांच्यात नाही, अमर काळेंची टीका. पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात. गुजरात, कर्नाटकसह महाराष्ट्रातील भाविकांची गर्दी. सुरक्षेसाठी 100 पोलीस आणि 50 होमगार्ड्स तैनात. समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा. वानखेडेंना पुन्हा नव्यानं समन्स बजावू नये, तसंच जुन्या समन्सवरही चौकशीला बोलवू नये, हायकोर्टाचे निर्देश. पुढची सुनावणी 2 मे पर्यंत तहकूब. अवैध शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या इस्माला ठाणे पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 4 पिस्तुलं, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत काडतुसं असा शस्त्रसाठा हस्तगत. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं प्रवरा वीज निर्मिती प्रकल्पाला आग. सुदैवानं कामगार बाहेर पडल्यानं अनर्थ टळला. वीज प्रकल्पाला आग लागल्यानं साखर कारखाने ठप्प. शिकारीच्या शोधात भाईंदरमध्ये बिबट्या थेट रहिवासी घरात शिरला. बिबट्याच्या शिकारीची घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. रेती व्यावसायिक गोलू तिवारी हत्या प्रकरणी 7 आरोपी ताब्यात. भर चौकामध्ये गोळीबार करत गोलू तिवारी याची हत्या करण्यात आली होती. खालापूर वणिवली येथील एसएच केळकर कंपनीला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. भंडाऱ्यामध्ये हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा निघाली. शोभायात्रेमध्ये हनुमान आणि पौराणिक वेशभूषेतील बालकलाकार सहभागी. उपस्थितांचं लक्ष वेधलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सप्तशृंगी गडावर धडक कारवाई. मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विक्री करणाऱ्या 5 दुकानदारांवर कारवाई. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले इथल्या पुरातन 4 गदांच्या हनुमान मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्म सोहळा साजरा करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात हनुमान फळ, रामफळ, सीताफळ आणि इतर 70 ते 80 विविध फळांची आरास करण्यात आली. मुंबईतील विलेपार्लेमध्ये हनुमान जयंतीनिमित्त यंदा राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यंदाचं या मंडळाचं हनुमान जयंतीचं 41वे वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये. छत्तीसगडच्या सरगुजा इथं प्रचार रॅली तर मध्य प्रदेशच्या सागरमध्ये सभेनंतर रोड शो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.